नमस्कार मित्रांनो, इन्फो विथ अभि या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप स्वागत. एक नवीन व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये काही मूर्त्या सापडलेल्या आहेत. त्या मूर्त्या नेमके किती वर्ष जुन्या आहेत याविषयीचा हा व्हिडिओ. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असताना एक लहानशा तळघरात काही मूर्ती आणि नाणी आढळून आल्या आहेत. शेकडो वर्ष जुने या मूर्ती सध्या चर्चेचा विषय बनलेल्या आहेत. या ठिकाणी सापडलेल्या ऐतिहासिक साठ्यामध्ये 5 मूर्ती, पादुका आणि काही नाण्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर या ठिकाणी काही बांगड्याही सापडल्या आहेत. या मूर्ती नेमक्या कोणत्या कालखंडातील आहेत याबाबत अभ्यास करून निश्चित माहिती दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र प्राथमिक अंदाजानुसार त्या 15व्या किंवा 16व्या शतकातील असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या या मूर्ती मंदिर समितीच्याच ताब्यात आहेत. त्या मंदिर समितीकडेच ठेवणार की पुरातत्व विभागाकडे दिल्या जाणार याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. अशा सापडल्या मूर्ती बघा. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात जवळपास गेल्या 2.5 महिन्यांपासून जतन आणि संवर्धनाच्या संदर्भातील काम सुरू आहे. यामध्ये शुक्रवारी म्हणजेच 31 मार्च मंदिराच्या गाभाऱ्यात चौखांबी आणि सोळखांबीला असलेल्या चांदीचा मुलामा आणि इतर भिंतींच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं. विठ्ठल मंदिरातून बाहेर पडण्यासाठी ह्या ठिकाणी हनुमान दरवाजा आहे. या दरवाजाच्या दगडी फरशीच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं. त्यावेळी दगडांच्या भेगा भरण्यासाठी त्यात केमिकल टाकलं जात होतं. बघा, या प्रकारच्या मूर्त्या आहेत त्या. पण या दरवाजाच्या फरशीच्या ठिकाणी कितीही केमिकल टाकलं तरी ते खालीच जात होतं. त्यामुळे या ठिकाणी पोकळ भाग असावा हे लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी फरशीचा आणि त्या शेजारचा दगड बाजूला केला. त्यावेळी खाली एक लहानसं तळघर असल्याचं लक्षात आलं. 6 फूट खोल असलेले हे तळघर अंदाजे 5 बाय 3 फूट अशा आकाराचं असल्याचं सांगितलं जात आहे. मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यानं त्याच्या आत जाऊन पाहिल्यानंतर त्यात मूर्ती असल्याचं समोर आलं. त्यानंतर त्या बाहेर काढण्यात आल्या. तळघरात काय काय सापडलं बघा. विठ्ठल मंदिरातील या तळघरामध्ये प्रामुख्यानं 5 मूर्ती, पादुका आणि काही नाणी तसंच बांगड्यांचे तुकडे सापडल्याचं समोर आहे. मूर्तीमध्ये 2 विष्णूच्या मूर्ती आहेत, तर एक महिषासूर मर्दिनीची मूर्ती सापडल्याचा दावा पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितला. या प्रकारची ती नाणी वगैरे आहेत. त्याचबरोबर इतर 2 मूर्तींसह पादुकाही सापडल्या आहेत. यासोबत काही नाणी आणि बांगड्या असल्याचंही आढळून आलं आहे. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार या मूर्तीमध्ये एक व्यंकटेशाची मूर्ती आहे. विठ्ठल मंदिर परिसरात एक व्यंकटेशाचं मंदिर आहे. त्या ठिकाणी असलेली मूर्ती आणि सापडलेली मूर्ती यात बरंच साम्य आहे. त्यामुळे नवी मूर्ती बसवली तेव्हा जुन्या मूर्तीसह इतर मूर्ती या ठिकाणी ठेवल्या असतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 17व्या किंवा 18व्या शतकातील मराठा पेशवे काळातील मूर्तींची घडाई वेगळ्या पद्धतीची असते. तसंच 15व्या शतकाच्या आधीच्या यादव काळातील मूर्तींची घडाई ही वेगळी असते. सापडलेल्या मूर्तीची घडाई दोन्ही सारखी नाहीये. आकार घडाई पाहता या मूर्ती 15व्या किंवा 16व्या शतकाच्या दरम्यानच्या असू शकतात असं विलास वाहने, सहाय्यक संचालक पुणे विभाग ASI म्हणजेच पुरातत्व विभागाचे जे सहाय्यक संचालक आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे. मूर्तीतील आयुध आणि चेहऱ्याची घडाई यावरून ती कोणत्या काळातील आहे याचा अंदाज लावला जातो. साधारणपणे 17व्या किंवा 18व्या शतकातील मराठा पेशवे काळातील मूर्तींची घडाई वेगळ्या पद्धतीची असते. तसंच 15व्या शतकाच्या आधीच्या यादव काळातील मूर्तींची घडाई देखील वेगळी असते. तळघरात सापडलेल्या मूर्तीची घडाई या दोन्ही काळातील मूर्तींच्या तुलनेत वेगळी आहे. त्यामुळे अंदाजे या मूर्ती 15व्या ते 16व्या शतकातील असू शकतात, पण नेमकं काही सांगता येऊ शकत नाही असं ते म्हणालेले आहेत. शिलालेखांची मदत घेणार. या मूर्तीपैकी 2 विष्णू रूपातील मूर्ती अत्यंत सुरेख आहेत. या मूर्ती मंदिर परिसरातीलच असू शकतात, कारण 16 खांबी मंडपावर विष्णूच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला आयुध हाती असलेले वैष्णव द्वारपाल आहे. तशा स्वरूपाच्या या मूर्ती आहेत असं वाहने म्हणाले. मंदिराबाबतचे अनेक शिलालेख उपलब्ध आहेत. ते वाचून त्यातून याबाबतचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, ह्या प्रकारच्या मूर्त्या आहेत त्या. तळघरातील मूर्ती सापडल्या तेव्हा बरीच मातीही काढण्यात आली. त्या मातीमध्ये 1 रुपया, 25 पैसे, 5 पैसे अशी नाणी सापडली आहेत. तसंच बांगड्या आणि प्लास्टिकचे तुकडेही सापडले आहेत. सापडलेली नाणी 1980च्या दरम्यानची असावी. त्यामुळे 1981-82च्या आसपास या ठिकाणी या मूर्ती ठेवण्यात आल्या असाव्यात असाही अंदाज वाहने यांनी व्यक्त केला आहे.
जुन्या किंवा भंगलेल्या मूर नदीमध्ये साप सोडण्याची पद्धत नंतरच्या काळात सुरू झालेली पाहायला मिळते. त्यामुळे त्यापूर्वी मूर्ती फेकून न देता त्या ठिकाणी ठेवल्या असू शकतात असेही ते म्हणाले. मंदिरातील तळघरात सापडलेल्या या मूर्ती आणि इतर गोष्टी मंदिर समिती स्वतःकडे ठेवणार की पुरातत्व विभागाकडे सोपवल्या जाणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मंदिर समिती याबाबत निर्णय घेणार आहे. तर यावरून आपल्या लक्षात आलंच असेल की जे विठ्ठल मंदिरामध्ये ज्या मूर्त्या सापडल्या आहेत ते 15व्या त्या 16व्या शतकातल्या असू शकतात. विष्णूची आहे, व्यंकटेशाची मूर्ती आहे, महिषासुर मर्दिनीची मूर्ती आहे, पादुका आहेत आणि काही नाणे आहेत. याबाबत पूर्ण विश्लेषण तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मी केलेलं आहे. आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या चॅनलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. असेच व्हिडिओ घेऊन आपण भविष्यात भेटू. तोपर्यंत मला रजा द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.